निघतात, त्याच्यात तुम्ही कुठलीही लोक घेतात, तर त्याच्यामध्ये या पदवीधरांना तुम्ही सामावून घेतलं पाहिजे, कारण का ते शिकलेले आहेत. यालाही जोडून तुम्ही आणखी एक योजना सोशल मीडियावर एक सांगितली होती की तुम्हाला ती राबवायची आहे उद्या जर तुम्ही निवडून आलात तर, पदवीधर सन्मान योजना असं म्हणाला होता. त्या जे पदवीधर झाले त्यांचा सन्मान म्हणजे ती जी मी तुम्हाला 1000 रुपये शिष्यवृत्ती जी आपण म्हणतो ना, त्याला आपण ते पदवीधर सन्मान एक योजना त्यांनी राबवली पाहिजे. तुम्ही नाव खूप असं वेगळं आहे आणि कुठलंही देऊ शकता एक सरकार म्हणून, पण हे करणं गरजेचं आहे. आतापर्यंत काय झालंय, आमदार आले, ते कुठल्या तरी संस्थेचे मोठे आहेत. आता शिक्षक पदवीधर बरोबर शिक्षकांचा पण विषय, त्या शिक्षकांची नोंदणी करून घेतात की जा 25 फॉर्म भरून आण, जा 30 फॉर्म भरून आण. ते फॉर्म जरी भरून आणले तरी माझं म्हणणं आहे की पदवीधर हा 1% इतर मतदारांपेक्षा सुशिक्षित आणि शिकलेला आहे, त्यामुळे तो मत देताना त्याच मतदाराला देणार जो त्यांचं काम करणार. आणि हे बघा, कोरोनाच्या आधीची निवडणूक आपण बघितली, तीर्थयात्रा केल्या, फिरून आले किंवा पदवीधरांना बोलवलं, 1000 रुपये दिले, मतदान करून घेतलेल्या मी ऐकलेले. पण आता लोक त्या कोणत्याही आमिषाला भुलणार नाहीत, कारण का कोरोनामध्ये जी लोक वाचली त्यांना तो बोनस आहे की आपण वाचलोय. आणि आता त्यांना लक्षात आला, आपला लोकप्रतिनिधी जर काम करणारा असेल, आवाज उठवणारा असेल, तरच आपली पुढचे जे भवितव्य ते उज्ज्वल राहील, नाहीतर अन्यथा अशीच आता कोरोना काळामध्ये अनेक पदवीधर बेरोजगार पण झाले आहेत, किंवा ज्यांच्याकडे सर्टिफिकेट्स नुसते आहेत पण नोकऱ्या नाहीयेत, किंवा ज्यांच्याकडे काम होतं तेही सुटलेलं आहे. तर आणि आता नेमकीच त्याच काळामध्ये पदवीधर निवडणूक लागली आहे. सो यांच्यासाठी तुम्ही काय काम करणार? आणि मला तुम्ही एक मला आठवते एक किस्सा की 152 शिक्षकांची भरती रखडलेली होती आणि त्यावेळी तुम्ही स्वतः ऍडव्होकेट आहात, त्यामुळे त्यांच्यासाठी तुम्ही अक्षरशः कोर्टाचा सगळा जो काही कायद्याचा भाग आहे तो सगळा घेऊन नियुक्ती पत्र त्यांना मिळवून देण्यापर्यंत तुम्ही काम केलं होतं. म्हणजे कुठेतरी त्या काळात तुम्ही पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवणार आहात याची म्हणजे पुढे पुसटची कल्पना देखील नव्हती, आणि तेव्हा तुम्ही ते काम केलं होतं. तर आता तोच फोर्स किंवा त्याच अँगलनी आता तर तुम्हाला कॅनव्हास मोठा उपलब्ध आहे. तुम्ही शिक्षकांसाठी, पदवीधर लोकांसाठी किंवा युपीएससी एमपीएससीच्या काय स्पर्धा परीक्षा असतात त्यातल्या विद्यार्थ्यांची कधी परीक्षा होते तर निकाल लागत नाही, निकाल लागतायत तर पुढे पोस्टिंग होत नाही, यासाठी आपण नेमकं काय उपक्रम? मी पदवीधर जे आपले पदवीधर बेरोजगार आहे त्यांना रोजगार तर मिळवून देणार हा माझा पहिला अजेंडा आहे. कारण का मग आपण शिकतो कशाला, मग न शिकून आज जी सुशिक्षित, हा ताईंचा शब्द आहे, जर तुम्ही उद्या जर निवडून आलात आणि तर तुम्ही, कारण की जेव्हा तुम्ही या पदवीधर मतदारसंघातून निवडून याल तेव्हा तुम्ही मनसेच्या पहिल्या महिला पदवीधर आमदार म्हणून नोंद होणार आहे तुमची. मला आमदार जे व्हायचं आहे ते काम न करणारे आमदार नाही, आमच्यासाठी काम करणारी हक्काची तुमची रुपालीताई म्हणून मला आमदार म्हणजे लोकप्रतिनिधी व्हायचंय. मला आमदार पण नाही, तुमचा लोकप्रतिनिधी, तुमचा आवाज म्हणून तिथं मांडायचंय. मी जर तुम्हाला नोकरी देऊ शकले नाही तर मी निवडून जरी आले ना तर त्या क्षणाला मी तुम्हाला जर रोजगार देऊ शकले नाही तर तेवढं राजसाहेबांचे आम्हाला ते वाक्य आहेत, राजीनामा द्यायचं काम माझं पहिलं असेल. कारण का मी जर तुमच्या न्यायाला प्रश्नाला उत्तरच देऊ शकले नाही तर मला या खुर्चीचा उपयोगच नाहीये. त्या खुर्चीचा योग्य तो वापर करून घेण्यासाठी मी मतदारांना विनंती करते की तुम्ही तुमचं मतरूपी सदिच्छा हे माझ्या पाठीशी ठेवा. आता तुम्ही एक पहिला प्रश्न सांगितला युपीसी एमपीसीचा, मागच्या भाजपच्या सरकार होतं त्या काळात समांतर कायदा म्हणून एक त्यांनी लागू केला. त्याचा असा अर्थ म्हणजे अधिकारी पण लक्षात घ्या, अधिकारी जे आयोग आहेत, मला वाटतं तेव्हाचे आयोगाचे अध्यक्ष मोरे साहेब होते, त्यांनी असं सांगितलं की ओबीसी महिला ही ओपन महिलामध्ये नाही, तिने ओपन पुरुषामध्ये जायचं. म्हणजे भयानक स्वतःच अर्थ लावून घ्यायचा कायद्याचा. त्याच्यामुळे प्रचंड युपीसी एमपीसीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आणि त्या विद्यार्थ्यांना ताणतणाव आला. त्या आंदोलनात सुद्धा मी होते त्यावेळी, तर प्रत्येक जण भाजपच्या मंत्र्यांकडे गेलं पण कुणीही त्यांना न्याय दिला नाही. ही तुम्ही गोष्ट पडताळून देऊ शकता. मी बोलायची म्हणून बोलणार नाही, माझ्या फेसबुकवर सुद्धा त्याची मी पोस्ट आहेत त्या काळातली. दुसरा विषय तुम्ही सांगितला 2017 मध्ये मी जी शिक्षक भरती केली 152, ती भरती होती 2010 मधली. मलाही काही माहित नव्हतं की तो प्रकार काय आहे. ते शिक्षिका माझ्याकडे आल्या, त्यांनी मला सांगितल्यानंतर मी त्यांचं निवेदन वाचलं आणि जे आपले सीईओ आहेत त्यांच्याकडे गेले, त्यांना म्हणलं हा प्रकार काय, तर त्यांनी सांगितलं की नाही, काही मुलं
औरंगाबादच्या हायकोर्टात गेलेली आहेत, आम्ही कशी देणार. म्हणलं तुम्हाला काय करायचंय, स्टे ऑर्डर दिलाय का याचिका पेंडिंग होत्या, पण त्याला स्टे ऑर्डर नव्हता. त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी पदरचे अजून आई वडिलांचे दागदागिने गहाण ठेवून 50,000 वकिलाला देऊन ती याचिका दाखल केली होती. त्याच्यानंतर ते मला महिनाभर द्या. महिनाभर मी त्यांच्याशी जेव्हा फॉलोअप मध्ये राहिलं त्याच्यानंतर मग मी त्यांना सांगितलं, आता जर साहेब तुम्ही नाही केली तर तुमच्या केबिन मध्ये मी झोपो आंदोलन करेल आणि मला लाज वाटणार नाही. मी चटई पांघरून सगळं घेऊन आलेली आहे. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदचे अध्यक्ष तेव्हा राष्ट्रवादीचे, मला वाटतं मी नाव तुम्हाला सांगते त्यांचं, मी विसरले आता, त्यांच्याशी पण मी बोलले. हाके म्हणून कोणतरी हे होते, त्यांच्याशी मी बोलले. त्याच्यानंतर मी माझा पत्र व्यवहार केला. म्हणजे 2010ला जी महिला अविवाहित होती किंवा तो पुरुष अविवाहित होता, 2017ला ऑब्व्हियसली त्याचे लग्न झाले, 2 पोरं, ती घेऊन ते नियुक्त पत्राला आले होते. म्हणजे एवढी शोकांतिका आहे. प्रश्न अनेक आहेत, पण इच्छाशक्ती नाहीये सॉल्व्ह करण्याची, निर्णय क्षमता नाहीये सॉल्व्ह करण्याची. आणि नंतर मी अवघ्या 2 दिवस